पियू पियू कुठे गेली असेल? पियू काय झालं दादा? पियूला बघितलं कुठं? नाही दादा. बाहेर जाताना कुठं बघितलं? नाही दादा. मग कुठे गेली ती? कार्यक्रमाला गेले असतील दादा. अरे तिकडे नाही म्हणूनच इकडे बघायला आलोय ना. कुठं लक्ष असतं रे तुमचं? घरात कोण येतं कोण बाहेर जातं हे बघत बसू का आम्ही खुर्ची टाकून? घरात नाही म्हणलं कुठे गेली असेल ती? फोन पण उचलना झाली. काकीने तर उचलली नसेल ना तिला? तुम्हाला लाजा वाटत नाही का रे? चाळणीत पाणी घ्या आणि जीव द्या एकेकानं. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुमच्या दोस्ताबद्दल? अहो काकी काय झालं? काय केलं आम्ही? तुम्ही काय केलं नाही ह्याचाच राग आलाय मला. त्या दिवशी अंकुशरावनं तुमच्या दोस्ताला तुमच्या देखत कुत्र्यासारखं मारलंय आणि तुम्ही काय केलं? बर्फाव आणि थंड राहिलात. अरे कशाला जीव पाळलाय तुम्ही? तुम्हाला काहीच वाटत नाही का तुमच्या दोस्ताबद्दल? काकी आम्ही फक्त हिरोबाईमुळे शांत आहे. त्याने एकदा शब्द टाकला ना तर त्या अंकुशरावाला त्याच्या घरात जाऊन त्याची चांबडी लोळवल्याशिवाय राहणार नाही. मला नाही वाटत तुमच्या तेवढा दम असं. काकी तुम्ही एकदा आदेश देऊन तर बघा. मग बघा आमचा राड आणि टेरर. त्याला जिथं गाडणार म्हणजे गाडणार. मी तर त्याच्या गेला कोंबडी सोलल्यागत सोलणार आहे. एवढं म्हणताय तर तुम्हाला एक चान्स देऊन बघते. बघू तुमच्यात खरंच दम आहे का नुसत्या हवेत गप्पा करताय. तो अंकुशराव त्याच्या लेकीला राजकारणात आणतोय ना. आज तिची सभा आहे. इकडं माझं लेकरू अजून बरं नाही झालं आणि ही सभा घेऊन त्याच्या जखमेवर मीठ चोळत्या. तिकडे जावा आणि तिची सभा उधळून लावा. होय काकी आत्ताच जातो. त्या सभेत असा राडा घाला की तो अंकुशराव विसरला नाही पाहिजे तो कुणाच्या नादाला लागला होता. नाद करायचा पण आमचा नाही हे ठासून सांगा त्याला. काकी आता तुम्ही बघाच आपला चक्कीत जाळ कसा असतोय ते. चला रे. पोरांनी सभेत राडा केला आणि त्या रागात अंकुशरावनं राजवीर सूर्यवंशीचा खून केला. राजवीर कायमचा गेला आणि अंकुशराव तुरुंगात गेला आणि अशा रीतीनं कांचन सूर्यवंशी या जिल्ह्याची कारभारीण झाली. बाई 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 हे राजकारण खरंच लय वाईट आहे. काय काय करायला लावतो माणसाला. कांते गाडी थेट सूर्यवंशींच्या घरात घुसू दे आणि त्यांना जर आमच्या बहिणीला ठेवला असेल ना तर आज सूर्यवंशी खानदानाचा शेवटचा दिवस असेल. कुणी बी जिथं राहता कामा नये. कांते गाडी थांबव. इथं काय करत होती? ते मी काय कशासाठी आली इथं? दादा काम होतं. वैशूला भेटायला आली होती. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळी तुझी वाट बघतात. घरातून असे अचानक गायब आहेस म्हणून सगळी टेन्शन मध्ये. तू इथे त्या वैशीला भेटायला आलीस. आपल्या विरोधकांनी तुला उचलली तर नाही ना?
त्या टेन्शनमध्ये आम्ही त्यांचं घर जाळायला निघालो होतो. तुझ्या बापानं गावभर बॅनर लावून तुझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला. तू इथं मैत्रिणीची वाट बघत बसलीस. अरे बुद्धी दिली का नाही देवानं? कसं वागायची अक्कल नाही. तुझा बाप तिकडे सत्कार करायला निघालाय तुझा. तुला तर आवडलं नव्हतं ना डॅडींनी माझ्यासाठी कार्यक्रम ठेवलाय ती? मग कशाला मला तिकडे घेऊन जायला निघालायच? तुझ्या बापाला शब्द दिला होता मी, तू जिथं कुठं असशील ना तिथून घेऊन येईल म्हणून. आणि तुला इथून हुडकून घेऊन जाणं हे जगदीशराव पाटलाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. पण हा जर का आज तू आमची राजकीय प्रतिस्पर्धी बनलीस तर आम्ही बहीण बिन काय बघणार नाही हे ध्यानात ठेवायचं. चल. आईला त्या अंकुशरावच्या पुरी 9 वाजता भेटायला बोलवलं होतं. 9 तर कवाच वाजून गेल्यात. अजून कशी काय नाही आली भेटायला? हे विर्या, अरे काय चाललेला का तुझं? असं काय एकटा फिरतोयस? आता अंकुशरावने तुला उचलल्यापासून लय काळजी वाटते का तुझी? ना घ्या लका त्या अंकुशरावला घाबरून जर जगायला लागलो ना आपण तर जगायचंच कशाला रे? आणि तुम्ही नका आता टेन्शन घेऊ. त्या अंकुशराव हात नाही लावणार मला. आता तोच सगळा मॅटर मिटवायला आलो मी इथं. पण ना घ्या तुला कसं कळलं मी इथं इथे? निशा वहिनींनी सांगितलं मला. आणि ते तर बोललो होतं तू उतारा टाकायला आलं इथं. तू तर बोलतो मॅटर मिटवा आलोय. त्या अंकुशरावच्या पोरींनी मला इथे भेटायला बोलवले. त्याचीच वाट बघतोय मी. अरे देवडा तुझा अजून बी त्या अंकुशरावच्या पोरी एवढा विश्वास कसा काय रे? मला तर वाटतंय ना त्या अंकुशरावची पोरगी सपशेल तुला फसवतीये. तुला इथं बोलवलंय प्रकरण मिटवायचं म्हणून, स्वतः मात्र सभेत भाषण टोकायला उभी राहिली आहे. तिचा काय क्रम आहे तिकडं? आज ती कशाला येते इकडे तुला बोंबलत भेटायला? त्या अंकुशरावाचं आणि त्याच्या पोरीचं काहीतरी प्लॅन असणार आहे. तू बी फसतोस त्यात. कसला कार्यक्रम आहे? भव्य सत्कार आहे तिचा. आपली पोरे गेलेत कार्यक्रम उजळायला. काय तुम्हाला कोणी सांगितलं नाही त्या गोष्टी करायला? एक तर मी सगळं सावरायचं बघतोय आणि तुम्ही अजून इसकटा. अरे त्या अंकुशरावानं आणि त्याच्या पोरानं तुझ्या हात उचललंय तुझ्यावर. मग आपली पोरं काय शांत बसणार आहेत का? आज राडा होते म्हणजे होते बघ त्या कार्यक्रमात. नाग्या आशाने हे प्रकरण अजून चिघळत जाईल. मला ते होऊ द्यायचं नाहीये. लय राडा होईल का? पोरांना अडवायलाच पाहिजे. नाही तू अजिबात अडवायचं ना आपल्या पोरांना. उधळली तर उधळू दे साबा. त्यांना बी कळू दे की आपण कोण आहे. हा पण तू काय एवढा लोड घेतोयस? त्या अंकुशरावाची आणि तिच्या पोरीची एकदा जिरू देच म्हणजे परत कधी आपल्या नादाला बी लागायचे नाहीत. नाग्या आपण त्यांच्यासारखं रेडीचा डाव खेळायचा नाही बरं का? मला सांग, आपण पण त्यांच्यासारखं वागायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे रे? हा फरक वळका हीच खेळतोय ना आपण. त्यांनी एक मारली तर आपण 10 मारायचे हे ठरलंय आपलं आधीच. त्या अंकुशरावाच्या पोरीनं तुला अडकवण्याची लेडेरिंग केली. तिला सुट्टी देत नसतो मी आता. नाग्या तिचं काय करायचं ना ते मी बघतो. आणि जर तिने खरंच हे सगळं मला अडकवण्यासाठी केलं असेल ना तर ह्यो वीर तिला उभ्या आयुष्यात कधी माफ नाही करणार. बोललो तर बोललो. पियू उतर. रेस्ट हाऊस आलं. आणि हा राजकारणातलं घराणे आपलं. असं न सांगता बाहेर जात जाऊ नकोस कुठं. एवढं बेफिकर वागणं बरं नाही. इथून पुढं काळजी घे. तू आज जा. आम्ही आलोच. अंकुशराव तुझी वाट बघत असतील.
हा वैशे बोल. पिऊ झाली का भेट तुझी विरुशी आणि झालं का तुझं मन शांत? अगं नाही ना, मी त्याला भेटायला गेले आणि जग्गू दादा मला शोधत आला. मला इथं घेऊन आलाय तो कार्यक्रमाच्या ठिकाणी. वैशे माझ्या आयुष्यात काय चाललं ना मला काहीच कळना झालं. आता कुठे ती चिठ्ठी वाचून विरूनं मला माफ केलं. आता परत मी त्याला भेटायला नाही गेले म्हणून त्याला असं नको वाटायला मी त्याला फसवलंय म्हणून. अगं पिऊ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता तू फक्त तुझ्या कार्यक्रमाकडे लक्ष दे. हा अनासोबत तू कोण आहेस हे कळलेस की त्याला? हा ग हो वैशे, पण एकदा ना त्याला समोरासमोर भेटून त्याची माफी मागायची होती आणि त्याला थँक्यू बी म्हणायचं होतं. अगं ते तू किती बी म्हणशील ग, पण महत्वाचं काय होतं मला सांग. तुझी ओळख त्याला कळणं आणि तुझी ओळख त्याला कळाली आणि अगं त्यानं तुला माफ बी केलंय. हा ती बी आहेच, पण वैशे जर त्यानं मला माफ नसतं केलं ना तर मी माझ्याच मनात न उतरली असते. पण आता मी खुश आहे. पिऊ तू अशीच खुश राहा बघ. आणि तुला तुझ्या कार्यक्रमासाठी बेस्ट ऑफ लक. मी आलेच तिकडं मग बोलू. होय चल तू पोच लवकर, ठेवते मी. बाय. अका ना घ्या, आधीच आपली पूर्ण आहे ती शानी. ही वाढीव कुठं करून ठेवतील ती. त्या आधीचाच मॅटर मला निस्तारता झालंय. चल लवकर. अरे ऐक माझं बाबा, तू दे की राडा, जिडू दे एकदा त्यांचा मार. ना घ्या, तुम्हाला तर नुसतं हाणामारीच करायचं असतात बघ. वावरात आपण ऊस तोडतो ना तसं माणसं तोडायची भाषा करतोस तू. ऊस आणि माणूस ह्यातला फरक कधी कळणार आहे तुला? हा चल बस लवकर गाडी. इकडे पोरं राडा करायच्या ते बोसलं पाहिजे. चल बस लवकर. हे करा ते करा, राडा करा. चल लवकर. बोला काकी. झालं का काम? डोक्यात दगड घातलास का गळ्यात धोंडा बांधून पाण्यात ढकलून दिलंस का गोळी घातलीस त्याला? अरे बोल की. त्या वीरूच्या मरणाची बातमी ऐकायला माझे कान आसुसल्यात. अहो काकी, तो समोरच होता माझ्या, पण अजून काम नाही झालं. काय आता कामाचा काय मुहूर्त बघतोस का काय? अहो काकी डाव साधणारच होतो, पण इथं तो नाग्यात अडमडला. अरे मग त्याला पण उडवून टाकायचंस ना? अहो तो त्याला गाडीवर घेऊन गेला. अरे मग तू काय करतोयस तिथं? धर की त्यासनी. होय काकी. आता नुसतं वय वय करू नकोस. आता मला पुढचा फोन काम झाल्यावरच करायचा. ही डोक्यात फिट्ट करून ठेव. विरूभाया, विरूभाया ऐक की. काय रे पिले? अरे अंकुशरावची पोरगी भेटली का तुला? अरे नाही ना, तिचीच वाट बघतो तुम्ही, पण ती काय आलीच नाही राव. अरे भेटली नाही म्हणून काय झालं? जे चिठ्ठीतल्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचल्या ना हेच लय महत्वाचं आहे बघ. विरूभाया लका तू लय मोठ्या मनात आहेस. चिठ्ठी वाचून तिला माफ केलंस. हे पिल्या, कुठली चिठ्ठी, कसल्या भावना, आणि मी कशासाठी माफ केले? अरे विरूभायाला का असं काय बोलतोस लका तू? मी ते उदबत्तीश्वराचा अंगारा बांधून दिलेली पुढे वाचली नाहीस होय तू? तुझ्या बापाने अंगारा वाचला होता काय? अंगारा लावतेत. विरूभाया मला सांग काय केलंस तू त्या अंगाऱ्याचं? आता असं काय मी जगा वेगळं करणार होतो त्या अंगाऱ्याचं? देवारात ठेवले ती पुढी. अयो म्हणजे खरंच वाचली नाहीस होय तू? वेरे, अरे या कॉकटेलच्या पोरीचा बॉयफ्रेंड म्हणून घेते तिची साईड. ह्याचं कुठं ना आधी लागतो. चल निघायचं का आपण? अरे विरूभाया, अरे खरंच वाचली नाहीस होय तू? ए पिले, तुझ्या काय गोळ्या बिळ्या चुकल्यात का रे? एकदा सांगितलं ना परत 10 वेळा 30 प्रश्न काय विचारते रे? हे वीरू, आपल्या पोरांनी फिल्डिंग लावली आहे सभेत. आतापर्यंत एखादा मुडदा बी पाडला असणार तिथं. चल मला बी जाऊन जरा राडा घालू दे तिकडे. हे आपण काय तिकडे राडा घालायला चाललोय? हा ए पिल्या, आता अंकुशरावच्या पोरीच्या कार्यक्रमात काहीतरी वाढीव धिंगाणा व्हायच्या आधी ना मला तिथे गेलं पाहिजे. आपण नंतर बोलू. चल. अरे पण विरूभाया बोलू नंतर. आला काय? ह्याच्यापेक्षा ते लय महत्वाचं आहे. बोलू नंतर. विरूभाया अरे बोलो. अयो विरूभायानं खरंच ती चिठ्ठी वाचली नाही आणि पिऊला वाटतं की चिठ्ठी वाचून तिला माफ केलं म्हणून. अयो पिलाजीराव, आता काय करायचं? सगळाच कुटाणा होऊन बसलाय आणि आता तर विरूभाई पिऊच्या कार्यक्रमाला चाललाय. माझ्या तर जाळण दूर संगच आहे. डॅडी हा पियू चव्हाण साहेब, हे आमचं कन्यारत्न प्रियंका अंकुशराव पाटील. नमस्कार. नमस्कार. अंकुशराव, मागच्या मीटिंगच्या वेळेस आमच्या पायाखाली आलेला साप पकडला होता यांनी.
आणि अशा धाडशी मुलीला कोण बरं विसरेल? प्रियंका ताई, तुम्ही बसा की. हो. आणि अंकुशराव, तुम्ही आमच्याकडून कोऱ्या कागदावर लिहून घ्या, एक दिवस तुमची ही मुलगी तुमच्यासाठी राजकारणातली लॉटरी ठरणार आहे. लॉटरी. प्रचंड स्पार्क आहे यांच्यात. आणि प्रियंका ताई, अंकुशरावाने आम्हाला हे सांगितलंय की तुम्ही म्हणे एका निराधार कुटुंबाला 1 लाख रुपयाची मदत केलीत. आनंद वाटला. चव्हाण साहेब, अहो जगात आमची लेख भारीच आहे. आजचा कार्यक्रम कसा दणानून सोडते बघा. आणि प्रियंका ताई, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला बोलायचंय, तुमची तयारी झाली ना? चव्हाण साहेब, हो पक्षातल्या तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आमच्या पीयूला जर मार्गदर्शन केलं तर हे त्यांचं भाग्यच असणार आहे. आता तुम्हीच सांगा त्यांना काय काय बोलायचंय आज ते. प्रियंका ताई, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगेन की राजकारणात भावनेला किंमत नसते. आपल्याला आपल्या भावना विकता आल्या पाहिजेत. आपल्या कामाचं भांडवल करता आलं पाहिजे. मदत लाखाची करायची पण आकडा करोडोचा सांगायचा. रस्त्यात जर एखादा खड्डा बुजवला तर सांगायचं डायरेक्ट रस्ताच बांधला. तसंही प्रियंका ताई, सगळ्या गोष्टींचं श्रेय लाटता आलं पाहिजे. पिहू पिहू, अगं फोन उचल पिहू, फोन उचल ना. काय आलं लक्षात? हो, मी लक्षात ठेवेन. छान. हो. हॅलो. हा पिल्या बोल. अरे किती वेळा फोन करतोयस? अगं लय मोठा गोळवून बसलाय. अगं काय झालं? आधी मला वचन दे, तू माझा जीव घेणार नाही. अरे नाही घेणार, बोल. पियू, आताच मला कळालं, विरुबाईनं ती चिठ्ठी वाचली नाही. अगं काय? अगं वय, तू आताच तुझ्या तिकडे कार्यक्रमाकडे निघाला या. अगं काहीतरी कर. तुझं स्टेजवर गेलीस का नाही तर त्याला समजल आणि परत तुमच्यात गैरसमज होईल. हॅलो हॅलो, पियू पियू, ऐकतेस ना? अयो, आता काय करायचं? भाऊ, अव तास 1.5 तास झाला इरू तळ्या काठी गेला, पोरगा अजून आलं नाही. तुम्ही जाऊन येता का? मला लय काळजी वाटते. अहो वहिनी, 24 तास झालं विरू घरात बसून आहे. वाईज बाहेर गेला असेल, येईलच एवढ्यात. अव ते नुकताच कशा कशातनं गेलाय माहित आहे ना तुम्हासनी. तुम्ही बघितले ना तुमच्या डोळ्याने समज. होय, पण म्हणून असं सारखं काळजी करत बसणं बरोबर आहे का? काळजी करू नको तर काय करू भाऊ. अव माझ्या पोरानं कधी कुणाचं वाईट केलं नाही. जावा बघावं तेव्हा लोकांनी मदतच केली. पर तुम्ही बघितलं ना त्याच्या वाट्याला काय आलं. अव किती मारलं माझ्या लेकराला. बघवत नव्हतं त्याच्याकडं. अव ज्या घरासाठी राबली म्या, तीच घर सोडायची वेळ आली आहे माझ्यावर. आता कुठलाच धक्का सहन करायची ताकद नाही हो माझ्याजवळ. भाऊ, तुम्ही वाईस बघून येता का? तळ्याकाठी हाय का? तो होय होय, जातो की. जावा बघा जिथं आहे का अजून. आता पत्र त्याचा निकाल लागला पण असेल. आता तळ्यावर नाही नदीवर जावं लागणार आहे. त्याला काय काय खायला आवडतं त्याची यादी पण करून ठेवा. पिंडामोरं ठेवायला बरं पडेल. तुम्हाला कायच कसं वाटत नाही हो? आता मी काय केलं? तेच तर, तुम्ही काहीच करत नाही. आता मी काय करायला पाहिजे? आता हे बी मीच सांगायचं का? बायकांचं हीच कळत नाही मला. काय करत नाही ही बी म्हणते आणि काय करायचं ही बी सांगत नाहीत. का तुम्हाला डोकं नाही का? का मम्मीने सांगितल्याशिवाय काय बी करायचं नाही आयुष्यात? आता मम्मी कुठनं आली इथं?
हो तुमच्या मम्मीनं अंकुशरावची सभा उधळायला पोरं पाठवल्यात आणि तुम्ही बसा इथं घरात. ती पोरं तिथं जातील आणि काहीतरी धिंगाणा घालतील. मग त्याचं सगळं क्रेडिट ती वीरू भाऊजी घेणार. विरोधी पक्षाच्या कार्यक्रमात जाऊन आपली ताकद दाखवली म्हणून पक्षात बी त्यांचंच कौतिक होणार. आज युवा अध्यक्षपद, उद्या झेडपीचं पद, परवा आमदारकीचं तिकीट, मंत्रीपद, हे सगळं त्यासनी मिळणार. आणि तुम्ही बसा मम्मी 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 करत. नाही नाही नाही, मी नाही असं होऊ देणार. तू सांग ना, मी काय करू? तुम्ही ना, तुम्ही जावा आणि ती सभा उधळून या. म्हणजे तुमचं नाव होईल राजकारणात, एकदम अशी डॅशिंग एंट्री होईल तुमची. हा, सगळीकडे पेपरात बी छापून येईल. हा, अहो आत्ताच्या पोरांना सगळे असे डॅशिंग नेते आवडतात. हा, आणि ते सगळे गुण आहेत तुमच्यात. होय ना? वय तुम्हाला फक्त एका संधीची गरज आहे आणि हीच ती संधी आहे. जावा आणि त्या संधीचं सोनं करा. आता अजिबात मागं हटू नका. जावा. अजिबात नाही हटणार. बघच तू मी कशी सभा उधळत होती. ओय पृथ्वी, एवढा तावातावानी कुठे चाललास? अगं मम्मी, मी त्या अंकुशरावच्या पुरीची सभा उधळायला निघालोय. काय? हो. आता ही काय मधीच? अगं मम्मी, हीच संधी आहे मला पक्षाच्या नजरात मोठं व्हायची. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? कधीतरी डोकं वापरत जा की. का माझी आबरू धुळीला मिळवा लागलायस? अगं मम्मी, काय झालं? रस्त्यावरची हाणामारी ह्या कार्यकर्त्यांची कामं असतात, नेत्याची नाही. सूर्यवंशी घराण्याचा तू भावी नेता आहेस. नेत्याने असं रस्त्यावर उतरायचं नसतंय. चालला सभा उधळायला. अगं मम्मी, मी जर कार्यकर्त्यांवर नाही फिरलो तर मोठा नेता कसा होणार? कोण शिकवते रे तुला हे सगळं? हा, बायको आल्यावर लगेच नंदीबैल झालास तिचा. अगं मम्मी, मी काय नाही करत तिथं जाऊन. मला फक्त जाऊन येऊ दे की. पृथ्वी, मी आता सांगितले ना वा, जायचं नाही बाहेर येत ना म्हणून. अगं मम्मी, मी फक्त जाऊन येतो. एकदा सांगितलंय. चालात निघ. अगं निशा, आला का परत? तुमच्याच्याने ना एक काम होणार नाही. आयुष्यभर मम्मीच ऐकत बसा. बायकोला काय अक्कलच नाही ना. आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आणि ती सभा उधळून यायची. नाहीतर मी घर सोडून गेलीच म्हणून समजा. अगं निशा, एवढ्या टोकाचा निर्णय घेतात होय? एवढंच आहे बाई. अहो तुमच्या बायकोच्या सन्मानाचा प्रश्न आहे. हो, राजकारणातल्या तुमच्या कारकिर्दीचा प्रश्न आहे. मम्मी बोलली आणि आले मान हलवत. अगं पण माझं ऐकून तरी घे ना. आता जे काय ऐकवायचंय ती सभा उधळून आल्यावर. तर मला तोंड बी दाखवायचं नाही. चला बाहेर. हाय पियू, तुझ्या कार्यक्रमासाठी ऑल द बेस्ट. काय झालं? अशी गप्पा कायस? काही प्रॉब्लेम झाला का? नाही, काही नाही. मग अशी तर हॅप्पी होतीस, अशी सडनली सॅड का झालीस? बोल ना, काय झालं? मी बोलले ना, काही नाही. मला जरा भाषणाची तयारी करायची आहे. तुम्ही प्लीज जरा मला एकटं सोडा. ओके, तुला काही हेल्प लागली तर मला आवाज दे, मी इथेच आहे. गंगा, काय झालं हिला? काय माहित नाही. मग माहिती कर नेमकं आता तिच्या मनात काय चाललंय ते. पण सुना, कामावर राहायचंय ना, मी सांगते तेच कर. कांत्या, नात्यापुत्या माणसांवर त्यांचं काय झालं? दादा, त्यांना नाही जीप पाठवायला लागेल. जीप नाही, 4-7 पाठव. ज्यादा माणसं आली पाहिजे. जी. अंकुशराव, सगळ्यांना निरोप पोचलेत ना?
पोचलेत. आम्ही स्वतः जातीने लक्ष घातले. सोशल मीडिया ग्रुप सगळीकडे मेसेज केले. अंकुशराव, सगळ्या पत्रकारांना बोलवलंय ना? हो साहेब, सगळ्यांना बोलवले. आणि हा, सोबत भेटवस्तू पण पाठवली. आणि इथलं सगळं नियोजन झालंय ना? हा, अख्ख्या तालुक्यात आपले बॅनर लागलेत साहेब. आणि सभेच्या ठिकाणी चहा नाश्त्याची पण सोय केली. आणि हा, कार्यकर्त्यांच्या येण्या जाण्याची नंबर 1 सोय केली आहे. जनतेच्या सुविधेत आम्ही काहीच कमी ठेवत नाही. आम्ही स्वतः लक्ष घातलंय. वा अंकुशराव वा, चांगलं नियोजन करतात तुमचे चिरंजीव. मागच्या खेपेला आम्हाला वाटलं नव्हतं यांच्यात एवढा स्पार्क असेल म्हणून. आणि सॉरी बरं का, आज आम्हाला जाणवलं तुमच्या कामाचा आवाका मोठा आहे. अहो साहेब, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहात. आणि मोठ्याने आमचे कायम कानच टोचले पाहिजेत. अंकुशराव, मुलाचं मॅनेजमेंट स्किल चांगलं आहे बरं का. अहो, नुसत्या मॅनेजमेंटच्या जीवावर माणसं सरपंच पदापासून मंत्रिपदापर्यंत पोचली. जरा यांच्यावर लक्ष द्या, पक्षाला खूप फायदा होईल यांचा. साहेब, आजचा कार्यक्रम दणक्यातच होणार. तुम्ही काळजी करू नका. पोरांनो, तयारीला लागा. सभेची वेळ होत आली. जनकल्याण पक्षाचा, जनकल्याण पक्षाचा, अंकुशराव पाटलांचा, जनकल्याण पक्षाचा, अंकुशराव पाटलांचा, जनकल्याण पक्षाचा. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या पियुताई यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जनकल्याण पक्षाचा, जनकल्याण पक्षाचा. या ठिकाणी मी अंकुशराव पाटील साहेबांना, जनकल्याण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामराव चव्हाण साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी विनंती करतो. पियू, काय कुठे हरवली आहेस? काल तर खूप आनंदात होतीस, आज एकदम अशी उदास. काही झालंय का? वीरू काही म्हणालाय का? नाही. तुझा चेहराच सांगतोय. वीरूचं नाव घेतलं की लगेच तुझे एक्सप्रेशन्स बदलले. डोंट वरी, तू मला सांगू शकतेस काय प्रॉब्लेम आहे ते. पियू, दुःखात माणसाने मन मोकळेपणाने सगळं शेअर करायचं असतं, म्हणजे मनावरचा स्ट्रेस कमी होतो. सांग, काय झालं? माझी दोस्ती आज कायमची तुटणार आहे गंगा. मला वाटलं होतं वीरूनं ती चिठ्ठी वाचली आणि मला माफ केलं, पण असं काहीच झालं नाही. त्याला अजून बी माहित नाहीये की मी अंकुशराव पाटलांची मुलगी आहे. काय? अगं, पण कार्यक्रम संपल्यावर तू सांगू शकतेस ना. हो, पण त्याच्या आधीच त्याला सगळं कळणार आहे. तो निघाला इकडे यायला. काय? माझ्या खोटं बोलण्याचं शेवट एवढं वाईट होईल असं वाटलं नव्हतं. आलेच 2 मिनिटात. काय झालं? विचारलंस तिला? हो,
मग सभेचं टेन्शन घेतलंय तिने? नाही शोना, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तिने सांगितलं होतं ना की तिने राजवीरला चिठ्ठी दिली, त्याने ती वाचली आणि पिऊला माफ केले म्हणून. त्याचं काय? तिला आत्ता कळलंय की त्याने ती चिठ्ठी वाचलीच नाहीये. व्हॉट? म्हणजे ते राजवीरला अजूनही माहित नाही की अंकुशराव पाटलांची मुलगी प्रियंका आहे ते? नाही, तो सभेला पण येणार आहे. तिला आज सगळं कळेल म्हणून ती थोडी काळजीत आहे. सॉलिड न्यूज दिलीस गंगा मला. हेच तर मला हवं होतं. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट शोना वॉन्टेड. आता यानंतर मराठीतील सुपरस्टार अभिनेत्री शोना मॅडम जे आपल्या बिझी शेड्यूल मधून खास प्रियंकाताईंना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हाय एव्हरीवन, मला या कार्यक्रमासाठी बोलावलं त्याबद्दल मी अंकुशराव साहेबांचे खूप खूप आभार मानते. काय बोलू मी साहेबांबद्दल. साहेब हे कलेची जाण असणारे राजा माणूस आहेत. खूप प्रेम करतात ते कलेवर, कलाकारांवर. ते माझ्या सतत मागे लागलेले असतात. इथल्या स्थानिक कलाकारांना या क्षेत्रात संधी मिळावी म्हणून त्यांना त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हा हिरो वाटतो आणि हिरो दिसतो. आणि म्हणूनच इथल्या स्थानिक कलाकारांना संधी मिळावी त्यासाठी ते माझ्या बरोबर एक सिनेमा करणार आहेत. त्या सिनेमाची हिरोईन असणार आहे मी, तुमची लाडकी शोना. आणि हिरो या गावात सिनेमा यावा, इथल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा त्यासाठी साहेब सतत माझ्या संपर्कात असतात. त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हा हिरो म्हणून चमकला पाहिजे. याच भावनेपोटी साहेब इथे एक फिल्म सिटी सुद्धा उभी करणार आहेत. अंकुशराव पाटलांचा, अंकुशराव पाटलांचा. साहेब हे आश्वासन कधी दिलं होतं? मला माहित नाही, बोलून गेलो असेल असंच. मला माहितीये साहेब माझी साथ कधीच सोडणार नाही हा सिनेमा करण्याच्या बाबतीत. मी साहेबांना आणि पिऊ ताईंना खूप खूप शुभेच्छा देते. आणि हो, तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना आणि माझ्या फॅन्सला लॉट्स ऑफ लव्ह. आता मी आपल्या सर्वांचा आधारस्तंभ, तरुणांच्या गळ्यातील ताईत, कार्यसम्राट, कार्यकुशल, आदरणीय माननीय श्री अंकुशरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अंकुशराव पाटलांचा विजय असो. अंकुशराव पाटलांचा विजय असो. सर्वप्रथम आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यासोबतच आमच्यावरती वडिलांसारखी छत्रछाया करणारे, आमच्यावरती नेहमीच विश्वास टाकणारे जनकल्याण पक्षाचे सन्माननीय नेते श्री चव्हाण साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन माननीय चव्हाण साहेबांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही जेव्हा या तालुक्याचे आमदार होतो तेव्हा आपला पक्ष या तालुक्यामध्ये बळकटीस आला, या तालुक्यामध्ये भरभराट झाली. अर्थात चव्हाण साहेबांचं योगदान तेवढंच महत्वाचं होतं आणि त्यांचं मार्गदर्शनही. म्हणूनच आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पियूताईंचा सत्कार सोहळा इथं पार पडत आहे. आमच्या पियूताईंनी गावातील एका वृद्ध जोडप्याला मदत करून आपल्या सगळ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय आणि त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आमच्या पियूताईच्या कार्याची दखल घेऊन आम्ही बॅनर लावले होते. त्या बॅनरला त्या कांचन सूर्यवंशीच्या पुतण्यानं शान फासलं
आता तुम्ही सांगा मला, तुमच्या पियुताईच्या बॅनरला त्यांच्या फोटोला जर कोण शान फासत असेल आणि असलं घाणेरडं राजकारण करत असेल तर त्यांचं काय हाल झालं पाहिजे? उत्तर द्या साहेब. तुम्ही फक्त बोला, घरात घुसून मारू त्याला. घरात घुसून मारू त्याला. खरं तर आम्ही सुद्धा असंच विरोधकाच्या घरात घुसून त्यांना उत्तर देऊ शकलो असतो, पण हे आपल्या पक्षाच्या संस्कृतीत बसत नाही. विरोधकांना उत्तर द्यायचं, पण ती लोकांची चांगली कामं करून द्यायचं. विचारला का इथं तुझ्या विरोधात माणसं भडकवायला लागलाय. बघ अजून बी वेळ गेली नाही, ह्याची जागा दाखवू केलं इथेच. मंडळी, गेल्या महिन्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये तो दादासाहेब सूर्यवंशींचा पोरगा लय गुरगुरत होता. काय म्हणाला? बोललो तर बोललो. अरे काय बोललो तर बोललो, आणि कुणाच्या जीवावर बोललो तर बोललो. त्या कांचन सूर्यवंशीच्या त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी, आम्ही माझे आमदार असलो म्हणून काय झालं, लोक आज बी आमच्याकडे माझे आमदार म्हणून बघतात. त्या कांचनताईंना कोणीतरी जाऊन सांगा, राजकारण हे बायकांचं काम नसतं. काय म्हणजे बायकांचं काम जरी असलं तरी राजकारण हे रक्तात असावं लागतं. म्हणूनच आज आम्ही पियुताईंच्या माध्यमातून त्या सूर्यवंशीच्या घराला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत ते. अंकुशराव पाटलांचा, अंकुशराव पाटलांचा, अंकुशराव पाटलांचा. अरे आमच्या नादाला लागू नका. तुम्ही जरी स्वतःला वाघ म्हणून घेत असला तर आम्ही सिंह आहोत. सिंह या जंगलाचे खरेखुरे ओरिजिनल राजे. वेड्या, तू फक्त परवानगी दे. ह्याच्या सभेत आता माज उतरवतो बघ. नाही ना गे, तू पोरं कुठे ती शोध. जी लोक आमची पात्रता काय असं तालुकाभर कुत्रेगत बोंबलत फिरत होते ना, त्या लोकांना त्यांची लायकी दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हा अंकुशराव पाटील. हा शब्द आहे आमचा. अंकुशराव पाटील साहेबांचा विजय असो. अंकुशराव पाटील साहेबांचा विजय असो. अंकुशराव पाटील साहेबांचा विजय असो. अंकन कल्याण पार्टीचा विजय असो. आपल्या हिरोभाईवर हात टाकलाय ना अक्षा. ह्या अंकुशराव पाटलाचा माज उतरवायचा म्हणजे उतरवायचाच. ए मी इशारा करीन ना त्यावेळेस सगळ्यांनी एकदम फेकायचं, कळलं काय? लय बोलत होता भाषणात, त्याला बी कळू द्या ना विरोधकाचा दणका कसा असतो ते. हां रेडी का? 1 2 आणि खाली टाकायचं आणि चला इथनं. अरे पण हिरोबाई या पण बिन काय नाही, तुला खाली टाक म्हटलं ना. अरे हिरोबाई हे भाषण ऐकलं का त्याचं? काय बोलत होते? माराचं टाळकच टकलंय. वेड्या, एक बार राडा करू दे फक्त. नाही ना ह्याचा माज उतरावला तर बघ. तुम्हाला सांगितलं कळत नाही का रे? मला इथं काय बी कुठं नकोय. हे बघा, आपण त्याचा माज जिरूच. आत्ता ती वेळ नाही, एकदा आपल्या टप्प्यात येऊ दे, मग दाखवू. बोललो तर बोललो, कोणाच्या जीवावर बोलतो. चला चला इथनं. आणि ज्या क्षणाची तुम्ही आता आतुरतेनं वाट बघत आहात तो क्षण आलाय. मी स्टेजवरती आमंत्रित करतोय आमची कन्या कुमारी प्रियंकाताई अंकुशराव पाटील यांना. अंकुशराव पाटलांचा. पियू जातेस ना? माझ्यात हिंमत नाही सगळ्यांपुढे जायची. हो पियू, तुमच्या वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तू जर स्टेजवर नाही गेलीस ना तर खूप इज्जत जाईल त्यांची. हा फार मोठा अपमान असेल हा त्यांचा. चल ना वरती. चला पिऊ मॅडम.
चल पिऊ. पिऊताई, मी तुम्हाला तुमच्या सत्कार समारंभात 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. पिऊताई पहिल्यांदाच आज आपल्या समोर बोलणार आहेत, त्यामुळे टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. पिऊ जाऊ. पिऊ जावा. आपल्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे. नमस्कार. मी प्रियंका अंकुशराव पाटील